आता बातमी ठाण्याची। ठाकरे सेनेचे माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांच्या नगरसेवक मुलासह कुटुंबियांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झालाय। त्यांची सून गिरिजा राऊत यांनी ठाण्याच्या कापूरबावडी पोलिसात ही तक्रार दिली आहे। राऊत कुटुंबाने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप सुनेनं केलाय। या प्रकरणात 2 बाबांसह राऊत कुटुंबियांवर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत देखील गुन्हा नोंदवण्यात आलाय। दरम्यान यातील एका बाबाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दुसरा बाबा अद्याप फरार आहे। दरम्यान विनायक राऊत यांनी सुनेचे आरोप फेटाळलेत। सुनेचे आरोप हे पैशांसाठीच होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्यालाच गिरिजा राऊत यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय। काय म्हणाल्यात त्या पाहूयात। 12 करोड रुपये मागितले डीवीच्या नोटीसमध्ये आणि त्याशिवाय दरमहा 5 लाख रुपये खर्च मागितलं। त्याशिवाय घर आणि गाडी ही मागणी तर कायमच ठेवलेली आहे आणि ही मागणी मान्य होणार नाही हे गृहीत लक्षात ठेवून तिने अशा पद्धतीचे खोटे नाटे आरोप आमच्यावर केलेले आहेत आणि ते आम्हाला मान्य नाहीत। मी 7 वर्ष तिथे होते। माझ्याकडे बरेच मौके होते जिथे मी त्यांच्याकडनं पैसे उकळू शकत होते किंवा काही त्यांच्या गोष्टींवर माझा हक्क दाखवू शकत होते, पण मी त्याच्यात कधीही नव्हते आणि माझ्या सिंपल अपेक्षा होत्या माझ्या नवऱ्याबरोबर माझा सुखी संसार आणि माझ्या घरच्यांबरोबर आनंदाने नांदणं। ते त्यांनी न देता इतर गोष्टीत मला भरीस पाडून मला वेगवेगळ्या तऱ्हेने छळून माझं अपमानित असं घाणेरडं आयुष्य त्यांनी माझं केलं।